महाराष्ट्रात क्रूरकर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंग्याची कबर हटाव मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद। कर्जत तहसील कार्यालयात हिंदू धर्मीय समाज बांधव एकवटले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर हिंदू समाज बांधव व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दळाच्या माध्यमातून क्रूरकर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंगजेबाची कबर हटाव या मागणीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशभरातून जोर धरला आहे। याच पार्श्वभूमीवर कर्जत तहसील कार्यालयात तालुक्यातील हिंदू समाज बांधव, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निषेध व्यक्त करत त्या संदर्भात कर्जत तहसीलदार यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले। सोमवार दिनांक 17 मार्च रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दळाच्या माध्यमातून क्रूरकर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंग्याची कबर हटाव आंदोलन कर्जतमध्ये सुद्धा सकळ हिंदू धर्मीयांच्या उपस्थितीत करण्यात आले। विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा जिल्हा संयोजक विशाल जोशी यांनी सांगितले की क्रूरकर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंगजेब ह्याचे जे थडगे आहे ही हिंदूच्या विजयाचे प्रतीक जरी असले तरी काही जिहादी मानसिकतेची लोक अनैतिक उदात्तीकरण करत असतील तर या थडग्याला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून उखडून हटविले पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले। त्याप्रसंगी बजरंग दळाचे कुलाबा जिल्हा मंत्री सायनाथ श्रीखंडे यांनी सांगितले की आज सर्व हिंदू समाज बांधव अत्यंत शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करत आहे। शासनाने योग्य ती दखल घेऊन हे थडगे वेळीच हद्दपार करावे, अन्यथा पुढील काळात विश्व हिंदू परिषद व बजरंग दळाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा मानस संपूर्ण हिंदू समाज बांधवांचा आहे। त्यामुळे हिंदू समाजाने यापुढील होणाऱ्या लढ्यात पुढील काळात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सायनाथ श्रीखंडे यांनी केले। त्यानंतर सनातन संस्थेचे विजय देशमुख, अधिवक्ता अमोल सूर्यवंशी व हरिभक्त पारायण दीपक महाराज जगताप यांनी मार्गदर्शन केले। त्या प्रसंगी हिंदू समाज बांधव म्हणून किरण ठाकरे, रमेश मुंडे, सुनील गोगटे, दीपक बेहेरे, विलास श्रीखंडे, संजय कराळे, राजेश भगत, दिनेश कडू, अतुल बडगुजर, दशरथ मुणे, मनोज निमसे, रमेश भगत, नवीन देशमुख, राजेंद्र जाधव, विनीता घुमरे, कर्जत प्रखंड मंत्री अनंत हजारे, बजरंग दल संयोजक नितीन पवाळी, सहमंत्री केदार भडगावकर, अमोल ओसवाल, निनाद बिडकर, यतीन भोसले आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या हिंदूंसाठी अतिशय परम पवित्र असा दिवस आहे। आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जिथे राहतो त्याच रायगडमध्ये आणि ज्यांची राजधानी झाली असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आज झाला शिवनेरीवर। तर आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा, रादर सगळ्यात महत्त्वाचा आणि परम पवित्र असा दिवस आहे। आजच्या दिवशी आपण इकडे एकत्र आलोय तो निश्चितच त्यांचा गौरव करण्यासाठी आलोच आहोत, पण त्याच दिवशी आपण आज एक संकल्प करायचा आहे। तो म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये अतिशय त्रास दिला गेला। ज्यांच्या मुलाला, ज्यांच्या पुत्राला शेवटच्या म्हणजे पकडून नेऊन आणि नंतर फक्त हिंदू धर्म स्वीकारावा म्हणून 22 दिवस ज्यांच्यावर अत्याचार केले गेले अशा छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी त्रास दिला असा उझबेकिस्तानातून आलेला एक क्रूरकर्मी औरंगजेब हा इथे आला। तो भारतामध्ये येऊन बादशाह झाला, कारण त्याचे बापजादे बादशाह होते। त्याचा बाप सुद्धा त्याला म्हणत होता की असा पुत्र शत्रूच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये, कारण ज्यांनी बापाला छळलास, स्वतः बाप ज्याला राजा करणार होता त्याचं मुंडकं कापून त्याच बापासमोर धरलं, असा हा क्रूरकर्मा जो स्वतःच्या घरातल्यांची जेवढा घाणेरडा वागला, विचार करा तो आपल्याशी किती क्रूरपणे वागला असेल। त्यांनी जजिया कर लावला, त्यांनी आपली काशी विश्वनाथ असेल किंवा सोरटी सोमनाथाचं मंदिर असेल अशी असंख्य मंदिरं, 2000 मंदिरं त्यांनी पाडली। जिजिया कर लावला जेणेकरून आपल्यातले जे गरीब हिंदू आहेत तो कर भरायला लागू नये म्हणून मुसलमान झाले, जे कर भरायला लागू नये म्हणून मुसलमान नाही झाले, त्यांच्यावर अत्याचार करून जे मुसलमान नाही झाले त्यांना मारून, त्यांच्या स्त्रिया पळवून, अशा प्रकारे या भारतामध्ये इस्लामचं वाढवण्याची त्यांनी जी प्रयत्न केला असा हा औरंगजेब। ह्या औरंगजेबाला ज्या वेळेला संभाजी महाराजांचा छळ करून सुद्धा मराठे जमले नाहीत, त्याच्यानंतर 28 वर्ष जवळजवळ मराठ्यांनी युद्ध देत त्याला प्रतिकार करत राहिले, असा हा इथेच चढून मेला। दुर्दैव असं की तो आपल्या महाराष्ट्राच्या धर्तीवरच मेला। तो मेला आणि थडगं इथे संभाजीनगरमध्ये बांधले गेले। वास्तविक पाहता हे जे थडगं आहे त्या आपल्या हिंदूंचं
तसं बघायला गेलं तर एक विजय आपला झालाय असं एक ते स्थान आहे. पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली की त्याचं आता उदत्तीकरण काही लोक करायला लागलेत. तिकडे जायचं, चादरी चढवायच्या, तिकडे जायची, फुलं व्हायची, तिकडे जाऊन धूप लावायचा, तिथे नमाज पडायचे, हे असे प्रकार तिकडे सुरू झालेत. आता तुम्ही मग सांगा, जे आपलं विजयाचं प्रतीक असायला पाहिजे त्याचं जर आता उदात्तीकरण व्हायला लागलं असेल तर हिंदू समाज गप्प बसावं का? आणि का बसावं? अरे ज्यांनी आमच्या राजांना छळलं, ज्यांनी आमच्या प्रजेला छळलं, ज्यांनी आमच्या पूर्वजांना छळलं, अशाचं थडगं तिथे बांधलेलं आहे. आणि त्याचं जर उदात्तीकरण आज व्हायला लागलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि ते होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर हे होऊच शकत नाही आणि ते आम्ही होऊन देणार नाही. आतापर्यंत जर ते कुठेतरी एखादी कबर असती छोटीशी, तिथे काहीतरी त्यांच्या प्रथेप्रमाणे काही केलं असतं तर गोष्ट वेगळी आहे. पण आता जे चाललंय ते खूप वाईट आहे आणि त्याच्यावरनं आता वेगवेगळे राजकीय पक्षी राजकारण करायला लागलेत. कोणी म्हणतं ते असायला पाहिजे आमच्या प्रथेप्रमाणे, असं तसं करून त्याचं जे उदात्तीकरण चालवलंय ते लवकरात लवकर थांबलं पाहिजे. आणि ते कसं थांबू शकेल? ते जोपर्यंत थडगं तिथे आहे तोपर्यंत ते थांबणार नाही. ज्यांना त्याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, ज्यांना त्याच्यामध्ये जाणून बुजून धार्मिक तेढ वाढवायचे, अशी लोक मुद्दाम त्याच्यावर तिथे जाऊन काहीतरी करणारच आहेत. मग आमची अशी मागणी आहे, समस्त हिंदू समाजाची अशी मागणी आहे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची अशी मागणी आहे की ते थडगं लगेच तिथनं हटवावं. आणि आता जे सरकार बसले ते स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणवतंय, ते स्वतः म्हणवत आहेत, त्यांची तशी आपल्याला दिसते सुद्धा, त्यांची तशी विचार सुद्धा आहेत. मग ते लवकरात लवकर त्यांनी थडगाव हटवावं. कसं हटवावं तो त्यांचा प्रश्न आहे. काय तुम्हाला न्यायालयीन लढा लढायचा आहे का काय करायचं आहे, तुम्हाला संसदेमध्ये काय करायचंय ते तुम्ही ठरवा, पण ते थडकं लवकरात लवकर तिथे हटवा. जर ते थडकं हटलं नाही तर आजच आम्ही तुम्हाला सांगतोय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल मोठ्या संख्येने संभाजी नगरमध्ये धडक देईल. आणि मग त्याच्यानंतर जे होईल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. मग त्याच्यानंतर कुठलाही हिंदू याला जबाबदार राहणार. म्हणून आज आपण इकडे सगळं जमलोय. आपण आजच्या ह्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊन त्या तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. सरकारला, मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन आहे की बाबा हे सगळे मुद्दे आहेत आमचे, या मुद्द्यांसाठी आम्हाला ते थडगं महाराष्ट्राच्या धर्तीवर नकोय, ते थडगं लवकरात लवकर हटवलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहील, हे आपण तिथे जाऊन आता सांगणार आहोत. हिंदूंचं त्यांना मनापासून सहकार्य आहे नव्हे, ही सगळ्या हिंदूंच्या मनातली इच्छा आहे. आता आपण म्हणतोय की हिंदुत्ववादी सरकार आहे, त्या अन्याय, अत्याचारी आणि जुलमी औरंगजेबाची जी खबर आहे प्रतीक म्हणून त्यांना आपण ठेवलेली आहे. ज्या छत्रपतींना त्यांनी 40 दिवस छळलं आणि ज्यांच्याकडे बघितलं तर आपल्या धमन्यामधलं रक्त सळसळायला लागतंय, तर ही अशी जुलमी औरंग्याची कबर त्या सरकारने स्वतःहून प्रशासनाने काढून टाकावी. हिंदूंना ते करण्यासाठी मजबूर करू नये. नाहीतर तिथं लवकरात लवकर सरकारनं हे नाही केलं तर हिंदू काटसेवा करून ही कबर जमीनदोस्त करतील, हे 100% समजून घ्यावं. भक्तांना जय श्रीराम. जय श्रीराम. अनेक वर्ष औरंग्या महाराष्ट्राच्या भूमीवर निद्रिस्त आहे, त्याला उखाडण्याची वेळ आलेली. वेळ का आली आहे? आज आपल्या आया बहिणींवरती कपाळावरची टिकली बघून, आपल्यावरती कपाळावरचे नाम बघून जर हल्ले होत असतील आणि या आंदोलनाची सुद्धा लोक हेटाळणी करतात. मी आता येताना सुद्धा काही लोकांची चर्चा, आपलेच आपले जवळचे, पण त्यांनी हे पण लक्षात ठेवावं की ते म्हणायचे की राम मंदिर बनाएंगे तारीख नाही बताएंगे. तेही झालं आणि हेही आंदोलन यशस्वी होणार आणि ती औरंग्याची कबर इथून उद्ध्वस्त होणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तो एक डाग आहे, ही एक कॅन्सरची गाठ आहे, ती काढूनच टाकली पाहिजे. आणि आज या अनेक घटना आजूबाजूला घडत असताना इथं मला संधी मिळाली आहे, जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं मी हे बोलत जाणार आहे. याच्या आधीही बोललेलो आहे की आम्हा नेरळवासियांना तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे. अनेक घटना घडतायत, आम्ही त्याला तोंड देतोय. आम्ही लाईन ऑफ फायर मध्ये कालची एक छोटीशी घटना सांगतो. साईनाथजी मला थोडी संधी द्यावी. वंदना नायर या ममदापूर इथं राहतात.
500 जण विरोधामध्ये शांतिदूत, की तिथं इफ्तार होणारच, नमाज होणारच, परमिशन नसताना ती एकटी बाई लढत होती. आज अनेक व्हिडिओ आहेत आमच्याकडे, आम्ही पाठवू, की तिच्यावरती हल्ला झाला, तिच्या अंगावरती आले, तिला आई बहिणीवरून शिव्या दिल्या, तरी तिने निर्धार सोडला नाही. तिने ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांना संपर्क साधला. नंतर आपले अनेक कार्यकर्ते संपर्कात आले आणि काल नियोजन होतं तिथं इफ्तार आणि नमाजीचं. ती बाई खंबीर राहिली. पोलिसांनी सुद्धा घाबरवण्याचा प्रयत्न केला की अरे तुम्ही 50 आहे ते 500 अंगावर येतील. ती म्हणाली 50 आहे म्हणून आम्ही घाबरणार नाही, अजिबात परमिशन देणार नाही, आणि परमिशन देणार तर आमच्या मृतदेहावर. अशी भूमिका वंदना नायर या स्त्रीने घेतली आणि काल इफ्तार आणि नमाज तिथं झालं नाही. तिने धन्यवादाचा मेसेज पाठवलेला आहे आणि आपल्या सर्वांचे आभार मानले. त्यांच्या वतीने मी आभार मानले आणि हे आपलं आंदोलन प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने नक्की यशस्वी होईल ही मी खात्री बाळगतो. वीर बजरंगी. या ठिकाणी समस्त हिंदू बांधवांना पहिले आभार मानतो. आपण सगळे हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत. कर्जत तालुका वारकरी संप्रदाय म्हणून याच्यामध्ये वारकरी संप्रदाय अग्रेसर राहणार. छत्रपतींचा विषय असेल, धर्माचा विषय असेल, अशा वेळी वारकरी संप्रदायाने कधी माघार घेतला नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भले देऊ काशेची लंगोटी, नाठाराच्या माथी हाणू काठी. आता मग अशी साईनाथजी म्हणाले झेंडे आणा, झेंड्याबरोबर काठीही आणा. दुर्दैवाने आपल्या हिंदूंमध्येच अशी काही गांडगुळ जन्माला आलेली आहे, ते हिंदुत्वाला घाळा घालतात. आणि दुर्दैवाने इतर धर्मियांचा मार्ग त्यांना वर्चस्व चालतं, पण हिंदू धर्माचं वर्चस्व चालत नाही. म्हणून पहिले आपले टेचले पाहिजे, आणि जोपर्यंत आपले टेचत नाही तोपर्यंत बाहेरचं दहशत बसणार नाही. म्हणून आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. औरंगजेबाची कबर हे काही कोणतं समाधी नाहीये, ते उघडायला सरकारला मला वाटत नाही काही शासनाचे. आता काँग्रेस सरकारच्या काळामध्ये त्याला वेगळी संरक्षण दिलेलं आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण ते संरक्षण घालवण्यात आता एवढे आपले आमदार आहेत, त्यांनी भांडावं तिथं. ही आमची हिंदू समाजाची वारकरी संप्रदाय मागणी आहे. आपण आजचाही दिवस जर पाहिला असेल की ज्याच्यापासून आपण नेहमी ऊर्जा घेतो, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आज झालेला आहे आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर आज संकष्टी चतुर्थी आहे. असा जो मुहूर्त साधला गेला त्याचा अर्थ की आजपासून औरंग्याची कबर पाडायला एक एक पीठ खचायला सुरुवात झालेली आहे. हे संबंधितांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. म्हणून ही आजची सुरुवात ही जरी आंदोलनाने असली ही छोटीशी ठिणगी आहे. म्हणून भविष्यामध्ये ही सरकारनं योग्य त्या प्रकारे कारवाई करायला सुरुवात केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बजरंग दलाचे कार्यकर्ते, स्वतःला शिवभक्त, स्वतःला संभाजी महाराजांचे भक्त समजणारे सर्व कार्यकर्ते, ते सर्व पक्षाचे असतील, सर्व संप्रदायाचे असतील, सर्व जातीचे असतील, सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते असतील, हे संभाजीनगरला पोहोचून तिथेशी त्या औरंग्याची कबर काढल्याशिवाय राहणार नाही आणि काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपल्या हिंदू समाजामध्ये की ज्या वेळेस हा औरंग्या या महाराष्ट्रातून धुडकूस घालत होता, तो ज्यांच्या घरी मुक्कामाला राहिला, जेवायला राहिला, ते त्यांचेच जे गिळावळ आहे ते आज या महाराष्ट्रामध्ये गो मारत आहे. जणू काही यांच्या बापाची कबर आहे. म्हणून ही कबर उघडण्यासाठी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याही आस्थानीतले जे निकाले आहेत यांच्यावरती ही पाणी टाकून हेही विझवायला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला ज्यांच्या निरोप गेले त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. अशा सर्वांचंच मी कुलाबा जिल्हा विश्व हिंदू परिषद मंत्री म्हणून आपले आभार व्यक्त करतो. जे आज आले नाहीत मी त्यांना आश्वस्त करू शकतो, विश्वस्त करू शकतो की आगामी काळामध्ये अनेक आंदोलनं होणार आहेत. कबर तर तुटली जाणारच आहेत, पण त्याही वेळेला आपण आज जे काही आहोत त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला संभाजीनगरकडे कूच करायचे आहे. जसा आदेश विश्व हिंदू परिषदेचा येईल, संत समाजाचा येईल, त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत.
विश्व हिंदू परिषद असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारं संघटन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांतरण रोखलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पाहिली नाही, पण राजाच्या पाटलानं एका स्त्रीची लुटण्याचा प्रयत्न केला, त्याच्याही हातपाय तोडले. म्हणून आपल्याला लव्ह जिहादच्या माध्यमातून आपल्या हिंदू मुलींचं संरक्षण करायचं आहे. आणि आज जाता जाता एवढं सांगेन, आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या गोष्टी आपल्याला करणे आहेच. म्हणून आज अनेक व्यवहार असतील, आपले फ्लॅट असतील, आपले गाड्या असतील, भाड्याने देताना विचार करायचा आहे. आपण व्यवहार करताना विचार करायचा आहे. ज्या सगळ्या गोष्टी आपण करून हिंदवी धर्म कार्यात आपला सहभाग द्यायचा आहे. म्हणून प्रथमतः पुन्हा एकदा जाता जाता सर्वांनी या आपल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय श्रीराम.